श्रोते हो, गणपती बाप्पा म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता देव. अर्थात या कलांमध्ये वैविध्य असतं. प्रत्येकाला कुठली ना कुठली कला तरी उपजत असतेच. पण श्रोते हो, अशी काही विशेष मुलं असतात की ज्यांच्यासाठी फार प्रयत्नानं ही कला जोपासावी लागते. जलतरणातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यशस्वीपणे प्रयत्न करणाऱ्या गौरी मिल्के मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा जाणून घेऊया की एकंदरीतच विशेष मुलांसाठी त्या जो काही प्रयत्न करतायत तर त्या प्रयत्नांबद्दलच. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडम, पोहणं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. नक्कीच. पण सर्वसामान्य मुलांना शिकवणं एक वेळ सोपं आहे. बरोबर. त्यांना तुम्ही सूचना दिलीत तर ते तसं फॉलो करू शकतात. बरोबर. पोहणं कठीण आहेच, पण तरी सुद्धा तुम्ही सर्वसामान्य मुलांना सूचना देऊन ते सांगू शकता. पण जेव्हा विशेष मुलांना तुम्ही हे पोहणं शिकवताय, बरोबर, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला अधिक आवडेल. मुळात आधी मला सांगा की विशेष मुलांना ही कला शिकवावी असं तुम्हाला का वाटलं? नक्कीच. सर्वप्रथम म्हणजे रत्नागिरीत जलतरणाची जी सुरुवात झाली ती माझे आदरणीय सासरे शंकरराव मिल्के सर आणि सासूबाई आमच्या सौ शांता मिल्के कैलासवासी यांच्यापासून मला ती प्रेरणा मिळाली. कारण मी लग्न झाल्यानंतर पाहिलं की ते माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे 40 वर्षापासून ते स्विमिंगचे क्लासेस घेतात आहेत समुद्रामध्ये. आणि तिथे दिव्यांग मुलांना त्यांनी ते स्विमिंग शिकवत होते. फार म्हणजे त्यांच्याकडून मी ही प्रेरणा घेतली की कसं त्या मुलांना शिकवायचं, आईची माया कशी त्या मुलांना आपण द्यायची हे त्यांच्याकडून मी शिकले. त्यानंतर माझे पती महेश मिल्के सर हे या सगळ्यातून ह्या मुलांना घडवतात आहेत. म्हणजे त्यांचा मी फक्त एक साथ देते, मी काही मोठेपणा त्याचा घेत नाहीये. कारण त्यांच्या शिस्तीमुळे, कारण ही मुलं खूप हायपर होत असतात, त्यांना सांभाळताना खूप कठीण जात असतं. मी मायात लावतेच, ते बघ सर आहेत, ते तुला काठी घेतील, सर ओरडतील, मग सर येणार, ओरडते, चल फटके देईन म्हटल्यावरती लगेच पाण्यात उडी मारणं, म्हणजे बराचसा त्यांचा वाटा कसा आहे तर त्यांच्याकडून शिस्त लागते. नॉर्मल जसं मुलांना म्हणतोय तसंच दिव्यांग मुलांना सुद्धा. आणि आज माझ्याकडे अगदी म्हणजे छोटी छोटी मुलं 2 वर्षापासूनची आहेत जी दिव्यांग. खूप वाईट वाटतं, आम्ही त्यांना वेगळं काढत नाही. म्हणजे आमच्या बॅचमध्ये आम्ही दिव्यांग मुलांसाठी वेगळं ठेवलेलं नाहीये किंवा काय. आम्ही पालकांना सुद्धा सांगतो ती आपल्या समाजाचा एक घटक आहे. नक्कीच. आणि मला ही सासू सासऱ्यांकडून आमच्या प्रेरणा मिळालेली आहे की तू हे घे, आपण एक चांगलं कर्म करत राहा, समाजासाठी आपण काहीतरी देणं घेणं लागलेलो आहोत आणि करत राहा. आणि त्यांच्या प्रेरणेने मी आज हे मुलांना शिकवतोय आम्ही. आणि आणखीन सांगायचं म्हणजे माझी दोन्ही मुलं करण आणि तनया ही याच्यामध्ये मला मदत करत असतात आणि आम्ही आवडीने ही गोष्ट करतो. हेच महत्वाचं आहे मॅडम. कारण काय आहे, आवडीनं करणं आणि मनापासून करणं हे जेव्हा होतं तेव्हाच मुलांना सुद्धा लळा लागतो किंवा आपण केलं पाहिजे काहीतरी असं वाटतं. मॅडम, यामध्ये म्हणजे जेव्हा दिव्यांग मुलांना तुम्ही सर्वसामान्य मुलांबरोबरच शिकवता असं म्हणता, तर त्यावेळी काय नेमक्या अडचणी काय येतात? अडचणी म्हणजे कसं, आता समजा माझ्याकडे आता अगदी 1 वर्षाचं बाळ सुद्धा पाण्यामध्ये पोहतंय, 60 वर्षाचं पण माणूस त्याच्यामध्ये पोहतंय, 12-13 वर्षाची पण मुलं मुली एकत्र पोहतात आहेत. पण प्रत्येकाला सरांनी शिस्त दिलेली आहे, ट्रॅक वाटून दिलेले आहेत. पहिल्या ट्रॅकवरती तुम्ही जेंट्स पोहणार आहात, पहिले 2 ट्रॅक, त्यानंतर मध्ये स्पर्धेची मुलं असतील 2 ट्रॅकवरती, त्यानंतर मी छोटी मुलं घेऊन आहे आणि दिव्यांग मुलं असं आहे. पण त्या छोट्या मुलांना आणि दिव्यांग मुलांना असं नाही, बाळ येते त्याला हात लावायचं नाही, म्हणजे इथपासून शिकवते, पण ते खरोखर आहे ते तिला हात लावत नाही. भीती वाटतच असते की ती हात लावेल किंवा पाण्यात ओढेल की काय. पण त्यासाठी माझी मुलगी, माझा मुलगा या गोष्टीत मला मदत करत असतो. आणि आम्ही अगदी टेक्निकली आणि पूर्ण डोळ्यात तेल घालून म्हणतात तसं आम्ही लक्ष देत असतो. म्हणजे कोणी ऍडमिशनला आलं तरी मी तिकडे लक्ष देत नाही, माझं पूर्ण लक्ष त्या मुलांवरती असतं. हो, खरंच. कारण पाण्यात पोहायचं म्हणजे तो जीवावरचा खेळ आहे. नक्की. एक भावनिक बंध असतो. नक्की. म्हणजे दिव्यांग मुलांना जेव्हा तुम्ही हाताळता तर त्यांच्याशी कुठेतरी भावनिक दृष्ट्या जोडलं जाणं सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्यांना हाताळताना एक जबाबदारी सुद्धा असते. तर मग अशा वेळी तुम्ही काय करता? माझं मूल आहे, तो माझा करण आहे किंवा ती माझी तनया आहे, माझा एवढंच आहे. म्हणजे खूप म्हणजे वाईट वाटतं, म्हणजे अशी मुलं आलीत ना इतकी गोंडस असतात. एकतर गोजीरवाणी मुलं, हायपर होणं हे नॅचरल आहे त्यांचं असं होणं, पण ती इतकी नंतर शांत होतात ना, जाताना टाटा करणार, मला पा दे रे, मला पा देऊन जाणार. म्हणजे हे जे आहे ना, म्हणजे मला डोळ्यातनं अश्रू येतात की माझ्या मुलासारखं मूल मानते मी. तिथे माझा तो करण आहे की तिथे माझी ती तनया आहे, एवढंच बघून मी त्यांना शिकवते. आणि आमचं स्वप्न आहे नवरा बायको आमच्या दोघांचं पण, की सासऱ्याने आमचं ते लावलेलं झाड आहे जलतरणाचं, आणि ते आम्ही जेवपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही ते जोपासणार आहोत, मोठं करणार आहोत. रत्नागिरीत जेवढी जास्तीत जास्त दिव्यांग मुलं आहेत आणि ते आमच्याकडे आले त्यांचं सगळ्यांचं ऍडमिशन आम्ही घेणार.
ज्यांना झेपत नाही मोफत पण आहेत आमच्याकडे, ज्यांचा आम्ही खर्च वगैरे सगळं करतोय. हां. आणि त्या मुलांना आम्ही पुढे नेणार, त्यांना चांगलं घडवण्याचाच प्रयत्न करणार, असा ध्यास घेतलाय असं म्हणा. वा, खरंच म्हणजे खूपच स्तुत्य असा तुमचा हा ध्यास आहे. नक्कीच. त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा मॅडम. धन्यवाद. मॅडम, या दिव्यांग मुलांचा जेव्हा तुम्ही स्वीकार करता तर त्यांच्यावर कसं आहे की सर्वसामान्य मुलांसारखेच संस्कार असतात असं नाही, कारण बरोबर. त्यांना थोडीशी आकलन शक्ती कमी असते. पुन्हा कधी कधी असं होतं की या दिव्यांग मुलांचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. बरोबर. मग अशा मुलांना हाताळताना काय पथ्य पाळता? पेशन्स. हां. हा, बाकी काही नाही, कारण त्यांना ओरडून किंवा मारून होत नाही, ती नक्कीच. जास्त हायपर होणार आहे. बरोबर. तुम्ही फक्त त्यांना गोड बोलून घ्या, पेशन्स आहेत. मग ती हात पण उगारतात आमच्यावरती, मुलांवरती, माझ्यावरती हात उगारतात. पण त्यावेळेला आपण रिॲक्ट व्हायचं नाही की नाही त्यांनी मला मारलंय किंवा 4 लोक आपल्याकडे बघतात आणि मी मार खाल्ला, मला काहीच वाटत नाही. मारलं तरी मी शांत, नाही असं नाही करायचं, श्रीषा असं नाही करायचं, वियान असं नाही करायचं, तू शहाणा मुलगा आहेस ना, हां. असं करून मी घेते. ती लगेच ऐकतात. हे पण तेवढंच आहे, थोड्या वेळाने तो बरोबर शांत होणार अगदी. आता माझ्या मुलाला पण घेताना किती जणांनी असं म्हणजे फटके वगैरे दिलेले आहे, बुचकरणं आहे अगदी, असं आहे. हां. म्हणजे मी कधीच पाण्यात एखादा दागिना घालून उतरू शकत नाही वाटलं तरी, कारण एवढी ओढाताण होत असते. बरोबर. असं माझं मंगळसूत्र किती वेळा ओढलं गेलेलं आहे इथपासून, मग मला त्याचं काय वाटत नाही, मी नाही घालत. पण मुलं, मग त्यांना मी गोड बोलून, पेशन्सच, कितीही मग राग येऊ देत, हां. पण तुम्ही त्या बॅच पुरतं पूर्ण शांतच राहायचं. तेवढं केलात ना तुम्ही, तर त्या मुलांना छान हँडल करता येतं आणि होतात ते हँडल. म्हणजे माझा तरी असा अनुभव आहे. मॅडम, असे काही बदल जाणवलेत का हो? म्हणजे जेव्हा दिव्यांग मूल तुमच्याकडे पहिल्यांदा आलंय तर त्याच्या वर्तनातला आणि आता काय 2 महिने समजा तुमच्याकडे शिकले, बरोबर. 2-4 महिन्यात त्याची काय जी प्रगती आहे तर बरोबर. काय सांगाल? नक्कीच. आता कसं असतं, त्यांच्यासाठी आमचे चेहरे नवीन असतात. हां. दिव्यांग मुलांसाठी आल्यानंतर ते हायपर होतात, लोळण घेतात, पाण्यात उतरायला मागत नाहीत. थोडीशी भीती हो, वाटते. सर येतात आमचे, लगेच फेकून पण टाकतात मुलांना, पण पाण्यात घ्या त्यांना. हां. हे सरांचं काम आमच्या. सर येणार, वरून फेकून टाकणार, आता शिकव त्यांना. आणि मग ते गेल्यानंतर त्यांना हँडल करेपर्यंत थोडासा वेळ जातो. एक 8 दिवसात त्यांना नंतर आम्ही बरोबर टेक्निकली अगदी व्यवस्थित शिकतात. आज अशी मुलं आहेत आपल्याकडे, 4 मुलं ज्यांनी विभागीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतलेलं आहे. वा. आता महिन्यापूर्वीच स्पर्धा झालेल्या आहेत द्रोणाचार्य कोल्हापूरमध्ये, त्याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आपली मुलं आहेत, रत्नागिरी महेश मिल्के स्विमिंग ग्रुपची. वा. आणि मला याचा अभिमान वाटतो की आपण खूप चांगलं काम करतोय. नक्कीच. श्रोतेहो, जलतरणातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या गौरी मिल्के मॅडम यांच्याशी आपण संवाद साधतोयच. त्यांच्याशी हा संवाद आपण पुढे चालू ठेवणार आहोतच, पण तत्पूर्वी विशेष मुलांच्या पालकांना सुद्धा आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा सर्वात प्रथम आपण संस्कृती राजेश भुजबळराव यांची प्रतिक्रिया ऐकूया. खरं तर विशेष मुलांची जबाबदारी पार पाडणं अतिशय कठीण गोष्ट आहे. असं असताना त्यांनी पोहण्यासारख्या एका खेळामध्ये त्या मुलांना त्यांचा विकास व्हावा यासाठी पाठवलेलं आहे. तर या खेळामध्ये त्यांना गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. मॅडम, पहिल्यांदा जेव्हा तुमच्या लक्षात आलं की आपलं मूल हे विशेष मूल आहे, त्यानंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे आता गोल्ड मेडल तिने मिळवलेलं आहे, तोपर्यंतचा जो प्रवास झालेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसा होता हा प्रवास? नमस्कार, माझं नाव संस्कृती राजेश भुजबळराव. माझी मुलगी त्रिशा राजेश भुजबळराव ही ऑटिझम म्हणजे स्वमग्न आणि इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी प्लस तिला ADHD या प्रकारचं अपंगत्व आहे. सुरुवातीला तिला जेव्हा मी शाळेमध्ये 2.5 वर्षाची वगैरे होती तेव्हा मी शाळेत घालायला गेले, तेव्हा ती फार म्हणजे पळायची वगैरे, कम्युनिकेशन नव्हतं तिचं कुणाबरोबर. ते तेव्हा कळलं नव्हतं स्वमग्न म्हणजे काय, हा प्रकारच मुळामध्ये माहिती नव्हता. त्याच्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळलं की बाबा हिला ऑटिझम आहे. मग ऑटिझम म्हणजे काय हे कळायला सुद्धा आम्हाला वेळ गेला आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचसे प्रयत्न केले. मी तिला मुंबईला नेऊन तिला थेरपी चालू केली. त्याच्यानंतर वर्षभर आम्ही मुंबईला तिला थेरपीसाठी आम्ही तिच्यासाठी प्रयत्न केले आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स दिसत नव्हता. मग शेवटी मी तिला आविष्कार स्कूलमध्ये घातली, पण ती फार हायपर होती. म्हणजे ADHD आहे, तिचा बिहेवियर पण फार होतं, सारखी पळायची, एका जागेवर बसायची नाही, मुलांना मारणं हा प्रकार होता तिच्यामध्ये. ऑटिझम असल्यामुळे कम्युनिकेशन नव्हतं तिच्यामध्ये, पेशन्स नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी तिला हँडल करताना फार कठीण जात होतं. मग मी असा विचार केला की साळवी स्टॉपला जे जलतरण तलाव आहे तिथे मला कळलं गौरी मिल्के मॅडम आहेत, त्या मुलांना शिकवतात म्हणून. मग मी त्यांना जस्ट जाऊन भेटून आले की मॅडम माझी मुलगी आहे तर तुम्ही घेणार का तिला म्हणून. तर त्या म्हणाले की ठीक आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीचं तिचं बिहेवियर आहे, थोडी इंटेलेक्च्युअल डिसॅबल असल्यामुळे थोडं कळण्याला वगैरे थोडं तिला कम्युनिकेशन नाही आहे, तिला पटकन सांगितलेलं कळत नाही. तर त्या म्हणाल्या तुम्ही घेऊन तरी या, मी बघते म्हणून. आणि त्याच्यानंतर मग तिचा जो प्रवास झाला तो मला पाठीवळून बघावं लागलं नाही, कारण स्विमिंगला टाकल्यानंतर तिच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. कारण आज मला तिला
औषधं देऊन तिला तिथे शाळेमध्ये पाठवावी लागत होती, किंवा घरी सुद्धा आम्ही ती राहत असेल तर तिला मी ॲलोपॅथिकची गोळी द्यावी लागत होती. पण आता त्या गोष्टी द्याव्या लागत नाहीयेत. त्याच्यामुळे तिच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पेशन्स आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं स्विमिंग करते, ऐकते आमच्या सगळ्यांचं, खूप शांत आलेली आहे. कारण झोपेचा प्रॉब्लेम तिचा फार होता. झोपायला रात्री 2-2:30 वाजायची, परत सकाळी 6-6:30 ती उठायची. तिचं सगळं रुटीन जर म्हटलं ना तर ते चांगल्या पद्धतीनं आता सेट झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अपेक्षा नव्हती की माझी मुलगी एवढं काही करू शकेल, पण आता मिल्के मॅडमच्या स्विमिंगच्या ट्रेनिंगने तिला कोल्हापूर इथे द्रोणाचार्य विभागीय ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तिला फ्री स्टाईलमध्ये 50 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळालं. मला प्रचंड आनंद होतोय. आणि हे सगळं श्रेय जे जाते ना ते नक्कीच मिल्के मॅडम आणि मिल्के सरांना जाते. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही योग्य निर्णय घेतलात. कधी कधी असं होतं की योग्य माणसाच्या हाती आपलं मूल सोपवणं, ती योग्य संधी मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं. माझ्या मुलीला जेव्हा मेडल मिळालं, कारण का ती स्विमिंगला जाते हे फारसं कुणाला माहिती नव्हतं. मेडल मिळाल्यानंतर जो काही प्रचंड बदल आहे ना, सामाजिक तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो फार बदललेला आहे. की बाबा स्पेशल मूल काहीतरी करू शकतं. तिचं फार कौतुक झालं. शाळेतून सुद्धा झालं, माझ्या घरी सुद्धा झालं. कारण थोडासा ऍक्सेप्टन्स नसतो या मुलांसाठी की काय आहे, ओके आम्हाला कुठे जायचं वगैरे असेल तर थोडंसं विचार करूनच जावं लागतं. कारण आमच्या मुलांचा सिटिंग स्पॅन फार कमी असतो, बिहेवियरचे इश्यूज असतात. पण आता त्रिशाचं एवढं कौतुक होतं आणि ते आई म्हणून मला अभिमान वाटतो. आज मला सगळेजण त्रिशाची आई म्हणून ओळखतात. माझ्या मुलीनं स्पेशल असून सुद्धा काहीतरी केलं याचा नक्कीच मला प्रचंड अभिमान आहे. नक्कीच. आणि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कौतुकास्पद खूप. आमची मुलं काही करू शकतील किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये म्हणा किंवा कशामध्ये काहीतरी करू शकतील असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज मिल्के मॅडममुळे आम्हाला असं स्वप्न बघावंसं वाटतं की आमची मुलं सुद्धा या स्विमिंग प्रकारामध्ये कुठेतरी पुढे जातील. भविष्यामध्ये आज एक गोल्ड मेडल मिळालंय, कुठेतरी स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला मुलं आमची जातील असा थोडासा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये वाटायला लागलाय. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय हे मिल्के मॅडम आणि त्यांच्या ग्रुपला जात. नक्कीच मॅडम. आणि त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. श्रोतेहो, जलतरणातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या गौरी मिल्के मॅडम यांच्याशी आपण संवाद साधतोयच. त्यांच्याशी हा संवाद आपण पुढे चालू ठेवणार आहोतच. पण तत्पूर्वी विशेष मुलांच्या पालकांना सुद्धा आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा सर्वात प्रथम आपण संस्कृती राजेश भुजबळराव यांची प्रतिक्रिया ऐकूया. खरं तर विशेष मुलांची जबाबदारी पार पाडणं अतिशय कठीण गोष्ट आहे. असं असताना त्यांनी पोहण्यासारख्या एका खेळामध्ये त्या मुलांना त्यांचा विकास व्हावा यासाठी पाठवलेलं आहे. तर या खेळामध्ये त्यांना गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. मॅडम, पहिल्यांदा जेव्हा तुमच्या लक्षात आलं की आपलं मूल हे विशेष मूल आहे, त्यानंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे आता गोल्ड मेडल तिने मिळवलेलं आहे, तोपर्यंतचा जो प्रवास झालेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसा होता हा प्रवास? नमस्कार. माझं नाव संस्कृती राजेश भुजबळराव. माझी मुलगी त्रिशा राजेश भुजबळराव ही ऑटिझम म्हणजे स्वमग्न आणि इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी प्लस तिला ADHD या प्रकारचं अपंगत्व आहे. सुरुवातीला तिला जेव्हा मी शाळेमध्ये 2.5 वर्षाची वगैरे होती तेव्हा मी शाळेत घालायला गेले तेव्हा ती फार म्हणजे पळायची वगैरे, कम्युनिकेशन नव्हतं तिचं कुणाबरोबर. मग ते तेव्हा कळलं नव्हतं स्वमग्न म्हणजे काय, हा प्रकारच मुळामध्ये माहिती नव्हता. त्याच्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळलं की बाबा हिला ऑटिझम आहे. मग ऑटिझम म्हणजे काय हे कळायला सुद्धा आम्हाला वेळ गेला. आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचसे प्रयत्न केले. मी तिला मुंबईला नेऊन तिला थेरपी चालू केली. त्याच्यानंतर वर्षभर आम्ही मुंबईला तिला थेरपीसाठी आम्ही तिच्यासाठी प्रयत्न केले आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स दिसत नव्हता. मग शेवटी मी तिला आविष्कार स्कूलमध्ये घातली. पण ती फार हायपर होती, म्हणजे ADHD आहे, तिचा बिहेवियर पण फार होतं. सारखी पळायची, एका जागेवर बसायची नाही, मुलांना मारणं हा प्रकार होता तिच्यामध्ये. ऑटिझम असल्यामुळे कम्युनिकेशन नव्हतं तिच्यामध्ये, पेशन्स नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी तिला हँडल करताना फार कठीण जात होतं. मग मी असा विचार केला की साळवी स्टॉपला जे जलतरण तलाव आहे तिथे मला कळलं गौरी मिल्के मॅडम आहेत, त्या मुलांना शिकवतात म्हणून. मग मी त्यांना जस्ट जाऊन भेटून आले की मॅडम माझी मुलगी आहे तर तुम्ही घेणार का तिला म्हणून. तर त्या म्हणाले की ठीक आहे म्हणून. मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं तिचं बिहेवियर आहे, थोडी इंटेलेक्च्युअल डिसॅबल असल्यामुळे थोडं कळण्याला वगैरे थोडं तिला कम्युनिकेशन नाहीये, तिला पटकन सांगितलेलं कळत नाही. तर त्या म्हणाल्या तुम्ही घेऊन तरी या, मी बघते म्हणून. आणि त्याच्यानंतर मग तिचा जो प्रवास झाला तो मला पाठीवळून बघावं लागलं नाही, कारण स्विमिंगला टाकल्यानंतर तिच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. कारण आज मला तिला औषधं देऊन तिला तिथे शाळेमध्ये पाठवावी लागत होती किंवा घरी सुद्धा आम्ही ती राहत असेल तर तिला मी ॲलोपॅथिकची गोळी द्यावी लागत होती. पण आता त्या गोष्टी द्याव्या लागत नाहीयेत. त्याच्यामुळे तिच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पेशन्स आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं स्विमिंग करते, ऐकते आमच्या सगळ्यांचं,
खूप शांत आलेली आहे, कारण झोपेचा प्रॉब्लेम तिचा फार होता. बरं. झोपायला रात्री 2-2:30 वाजायची, परत सकाळी 6-6:30 ती उठायची. अच्छा. तिचं सगळं रुटीन जर म्हटलं ना तर ते चांगल्या पद्धतीनं आता सेट झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अपेक्षा नव्हती की माझी मुलगी एवढं काही करू शकेल, पण आता मिल्के मॅडमच्या स्विमिंगच्या ट्रेनिंगने तिला कोल्हापूर इथे द्रोणाचार्य विभागीय ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तिला फ्री स्टाईलमध्ये 50 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळालं. मला प्रचंड आनंद होतोय आणि हे सगळं श्रेय जे जातंय ना ते नक्कीच मिल्के मॅडम आणि मिल्के सरांना जात आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही योग्य निर्णय घेतलात. कधी कधी असं होतं की योग्य माणसाच्या हाती आपलं मूल सोपवणं, ती योग्य संधी मिळणं ही सुद्धा गरजेचं असतं. माझ्या मुलीला जेव्हा मेडल मिळालं, कारण का ती स्विमिंगला जाते हे फारसं कुणाला माहिती नव्हतं. मेडल मिळाल्यानंतर जो काही प्रचंड बदल आहे ना, सामाजिक तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो फार बदललेला आहे. की बाबा स्पेशल मूल काहीतरी करू शकतं. तिचं फार कौतुक झालं. शाळेतून सुद्धा झालं, माझ्या घरी सुद्धा झालं. कारण थोडासा ऍक्सेप्टन्स नसतो या मुलांसाठी की काय आहे, ओके आम्हाला कुठे जायचं वगैरे असेल तर थोडंसं विचार करूनच जावं लागतं, कारण आमच्या मुलांचा सिटिंग स्पॅन फार कमी असतो, बिहेवियरचे इश्यूज असतात. पण आता त्रिशाचं एवढं कौतुक होतं आणि ते आई म्हणून मला अभिमान वाटतो. आज मला सगळेजण त्रिशाची आई म्हणून ओळखतात. माझ्या मुलीनं स्पेशल असून सुद्धा काहीतरी केलं याचा नक्कीच मला प्रचंड अभिमान आहे. नक्कीच. आणि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कौतुकास्पद खूप. आमची मुलं काही करू शकतील किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये म्हणा किंवा कशामध्ये काहीतरी करू शकतील असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज मिल्के मॅडममुळे आम्हाला असं स्वप्न बघावंसं वाटतं की आमची मुलं सुद्धा या स्विमिंग प्रकारामध्ये कुठेतरी पुढे जातील. भविष्यामध्ये आज एक गोल्ड मेडल मिळालंय, कुठेतरी स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला मुलं आमची जातील असा थोडासा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये वाटायला लागलाय. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय हे मिल्के मॅडम आणि त्यांच्या ग्रुपला जात. नक्कीच मॅडम. आणि त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. श्रोते हो, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना आज आपल्या इथे श्रीकृष्ण दिलीप सुतवणे सर आलेले आहेत. आणि त्यांचाही मुलगा असाच विशेष मुलगा आहे. त्याला गुरु द्रोणाचार्य अकॅडमी कोल्हापूर इथे जे पोहण्याचे काही खेळ असतात तर त्या खेळामध्ये 4ही प्रकारात गोल्ड मेडल मिळालेलं आहे. खरं तर ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. तेव्हा आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, मल्हारचा जो एकंदरीत प्रवास आहे, म्हणजे तुम्हाला तो विशेष मुलगा आहे असं कळलं, तिथपासूनचा आत्ता त्यानं पोहण्याच्या 4ही प्रकारात गोल्ड मेडल मिळवलंय, तो जो काही प्रवास आहे तो आमच्या श्रोत्यांना उलगडून सांगावा. नमस्कार, मी श्रीकृष्ण सुतवणे. माझा मुलगा मल्हार श्रीकृष्ण सुतवणे हा ऑटिझम म्हणजे स्वमग्नता आणि मानसिक विकलांगता किंवा ज्याला आपण इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणतो त्या प्रकारामध्ये मोडतो. सुरुवातीला त्याच्या वयवर्ष 5 पर्यंत आम्ही पालक म्हणून आम्हीच हे आधी मान्य केलं नव्हतं की तो एक विशेष मूल आहे म्हणून. पण ज्या वेळेला आम्ही ते मान्य केलं त्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रवास सुरू झाला. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ह्याच्या मानसिक विकासासाठी तुम्हाला आधी त्याचा शारीरिक विकास साधावा लागेल, त्यावेळेला केवळ अभ्यास किंवा ती प्रगती डोळ्यासमोर न ठेवता वेगवेगळ्या खेळांमध्ये त्याला जर आपण गुंतवू शकलो तर त्याच्यानी अगदी विज्ञानाच्या नियमानुसार त्याचं रक्ताभिसरण हे व्यवस्थित होईल, त्याच्याने त्याची भूक वाढेल, त्याची झोप वाढेल आणि या गोष्टी एकदा जर एकरेषीय झाल्या तर कदाचित त्याच्या या दिव्यांगत्वावर त्याला काही प्रमाणात ताबा मिळवता येईल असं सुचवण्यात आलं. मग त्यासाठी म्हणून आम्ही वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये मल्हारचं नाव नोंदणी केली. पण असं लक्षात आलं की मुळातच विशेष मुलांना सर्वात अगोदर त्यांचा स्वीकार करणं हे एक महत्वाचं आपण चॅलेंज ज्याला म्हणूया ते आहे. कारण आणि त्यात गैर काहीच नाही की जी आपण नॉर्मल मुलं म्हणतो त्यांच्यासोबत जर एक विशेष मूल असेल तर प्रशिक्षकांना त्याच्यासाठी एक जी वेगळी मेहनत घ्यावी लागते ती घेण्यासाठी ते बांधील नाहीत हे पालक म्हणून आधी आम्ही मान्य केलं. कारण ते शेवटी एक व्यावसायिक प्रशिक्षण आहे. मग अशा प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरती केल्यानंतर वेगवेगळे क्रीडा प्रकार ज्या वेळेला आम्ही आजमावून बघितले त्याच्या क्षमतेनुसार तो कुठे स्वीकारला जाऊ शकतो, ऍडजस्ट होऊ शकतो, त्यात असं लक्षात आलं की या सर्व प्रकारांमध्ये तसं म्हणायला गेलं तर एक जीवावर बेतणारा क्रीडा प्रकार आहे तो म्हणजे जलतरण किंवा स्विमिंग. हो, नक्कीच. अशा क्रीडा प्रकारामध्ये त्याला खरंच कोणी नोंदणी करून त्याला स्वीकारतील का हे आमच्या समोर एक मुळात पहिलं उद्दिष्ट होतं. तर रत्नागिरीच्या गौरी मिल्के मॅडम यांनी खऱ्या अर्थाने हे आव्हान स्वीकारलं. म्हणून सर्वप्रथम मला त्यांचे आभार मानायचे, कारण त्यांनी फक्त मल्हारचा स्वीकार केला नाही तर त्यांच्या प्रशिक्षण प्रबोधिनीत असलेल्या इतर मुलांनाही हे सांगितलं की ही आपली नैतिक जबाबदारी आहे की मल्हारचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. कारण त्यांच्याकडे कदाचित 2 पर्याय असले असते. इतर मुलांनाही मल्हारला इग्नोर करणं किंवा त्याला टाळणं हे
हे एक ऑप्शन असू शकलं असतं. पण इथे मला दुसरा जो मुद्दा या प्रशिक्षण केंद्राचा सांगायचा आहे तो म्हणजे संस्कार. मल्हारला या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्वीकार तर झालाच, त्याबरोबर त्याच्यावर आता संस्कार सुद्धा होत आहेत. कोणत्याही स्पर्धेमध्ये व्यावसायिक जे यश मिळत असतं मुळात हा उद्दिष्ट असू शकत नाही, ते साध्य असू शकत नाही. प्रशिक्षण हे जे साधन आहे याचा योग्य वापर व्हायला हवा. मिल्केची जी प्रशिक्षण अकादमी आहे रत्नागिरीमध्ये, त्यामध्ये कोणतंही वर्गवारी किंवा आपण डिस्क्रिमिनेशन हा शब्द जो वापरू शकतो असं कुठलंही डिस्क्रिमिनेशन नॉर्मल आणि स्पेशल चाइल्ड यांच्यामध्ये न करता त्याच कठोरतेने त्याच व्यावसायिक स्तराने आमच्या मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. संपूर्ण मिल्के कुटुंब हे पाण्यामध्ये असतं असं मी अभिमानाने नमूद करू इच्छितो 3 तासाच्या या पूर्ण प्रशिक्षण वेळामध्ये. आणि या मुलांवर विशेष लक्ष म्हणजे वेगळं असं काही न देता त्या करड्या शिस्तीमध्ये या अकादमीमध्ये आमच्या मुलांना प्रशिक्षण मिळतं. आणि त्याचंच कदाचित फलस्वरूप असं आहे की आज मॅडमनी जसं सांगितलं की द्रोणाचार्य अकादमीतर्फे ज्या कोल्हापूरला विभागीय क्रीडा स्पर्धा घेतल्या त्यामध्ये माझ्या मुलाला जे स्विमिंग मधले जे 4 मुख्य प्रकार असतात त्या सर्व प्रकारांमध्ये विशेष मुलांच्या गटामध्ये सुवर्ण पदक मिळालं. तर मी गौरी मिल्के मॅडमचे अकॅडमी जी आहे रत्नागिरीला, जी एक खूप मोठी सुविधा आणि विशेष म्हणजे कोणतंही सरकारी अनुदान किंवा कुठली अशी मदत नसताना सुद्धा त्यांनी माझ्या मुलाला त्यांच्या प्रशिक्षण अकादमीत एनरोल करून घेतलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. ही मुलं म्हणजे आत्ता जरी विशेष असली तरी सुद्धा ती सर्वसामान्य मुलांसारखी पुढे खूप चमकतील अशा मी शुभेच्छा देते. इथे तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. मॅडम, विशेष मुलांच्या पालकांकडून आम्ही एकंदरीतच त्यांच्या मुलांमध्ये झालेला जो बदल आहे त्याविषयी जाणून घेतलंच. आता अगदी शेवटचा प्रश्न, तर भविष्यातल्या काय योजना आहेत तुमच्या या मुलांसाठी? बरोबर. कसं आहे माहिती आहे, ह्या मुलांना म्हणजे नोकरीच्या संधी सुद्धा आहेत. त्यानंतर आता ही खेळतात आहेत मुलं, त्यांचा शारीरिक विकास होतोय, सर्वांगीण विकास होतोय, त्यांच्या मानसिक बदल होतोय, त्यांच्यामध्ये वागणुकीमध्ये बदल होतोय, समाजात 4 लोकांच्यात जाण्यासाठी ती म्हणजे आता तयार झालेली आहेत. म्हणजे आता कोणीही त्यांना नाकारू शकणार नाही. म्हणजे ह्याचा आनंद आम्हाला होतो. म्हणजे जी लोक त्यांना झिडकारायची नव्हती एकत्र घेत, म्हणजे नको कुठल्या कार्यक्रमात किंवा काय, तर त्या पालकांना म्हणा, त्या मुलांना म्हणा, ते आता कुठल्याही कार्यक्रमात जाऊ शकतात. का तर त्यांच्या मुलांमध्ये चांगला बदल घडलेला आहे. म्हणून आम्हाला एक बरं वाटेल, आनंद वाटेल की ह्या मुलांसाठी आपण चांगलं काहीतरी करतोय. तसंच आता आणखीन एक सांगू शकते की आम्हाला शासन सुद्धा याच्यासाठी खूप चांगले प्रयत्न करत आहे, या दिव्यांग मुलांना मदत देत आहे. त्यामुळे मी शासनाचे आभार मानते. मॅडम, तुम्हाला सुद्धा आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते, कारण इतकं मोठं कार्य तुमच्या हातून होतंय. असंच कार्य यापुढे सुद्धा चालू राहू दे, यासाठी खूप खूप शुभेच्छा. मीच धन्यवाद आपले म्हणते, कारण हा खूप नाजूक विषय आहे दिव्यांग मुलांविषयी, आणि तो तुम्ही घेऊन मला बोलवलं याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणानं आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.